नमस्कार. आजचा विषय तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. तुम्ही थोड्या वेळापूर्वी पाहिलं टी व्हीवरती. हलाल हा विषय आहे. मुळात हलाल आणि झटका हे दोन पद्धती आहेत. हलालच्या बाबतीत सांगायचं झालं तर हा विषय फक्त धार्मिक मुद्दा आहे असं धार्मिकतेच्या दृष्टिकोनातून पाहण्याची गरज नाही. हा अर्थव्यवस्थेवर आघात करणारा विषय आहे आणि त्याच्याकडे पाहताना आम्ही एक व्यापार आणि व्यापारी संघटना आणि त्यामुळे त्या होणारा अर्थव्यवस्थेवर होणारा इफेक्ट ह्या दृष्टिकोनातून आम्ही त्याच्याकडे पाहतो आहोत. खरं तर हलाल ही प्रक्रिया म्हणजे साधारण मुस्लिम लोकांची धार्मिक प्रक्रिया आहे. ती मुस्लिम लोक जेव्हा जे मीठ असतं, मीठ मिळवण्यासाठी बकऱ्याला जेव्हा कट केलं जातं, त्यांची कट करण्याची जी पद्धत आहे ती पद्धत अशी आहे की ते विशिष्ट त्यांच्या ज्या वेन्स असतात, ब्लड वेन्स किंवा आपल्या श्वसन नलिका, या विशिष्ट नलिका फक्त कट करतात आणि त्याला 15-20 मिनटं तडफडत ठेवतात. आणि ही क्रूर पद्धत आहे. ती करत असताना नुसतं ते असं करत नाही तर त्यांची ते मक्क्याकडे तोंड करणं आणि त्या मक्क्याकडे तोंड करून त्याच्यावर कलमा पडणं, म्हणजे त्यांचे जे काही मंत्रसंत्र, अशा पद्धतीने धार्मिक विधी करून ते त्यांना मारलं जातं. जे 15% मुस्लिम भारतामध्ये आहेत आणि 85% इतर धर्मीय लोक आहेत, हिंदू, शीख किंवा ख्रिश्चन. तर 15% मुस्लिम माणसाठी हलाल पद्धतीने ही ज्या पद्धतीने मांसाहार किंवा ही कटिंग होते ती 85% इतर धर्मियांनी का ॲक्सेप्ट करायची किंवा ती ती का करायची, हा मूळ मुद्दा आहे. कारण ते सुरुवातीला त्यांनी असं सांगितलं की ह्या अरब कंट्रीसाठी आम्ही हे सगळं मीठ आहे ते आम्ही पाठवतो, म्हणजे काय एक्सपोर्ट करतो. त्यासाठी ह्या पद्धतीचाच अवलंब केला जातो, कारण मुस्लिम लोक हलालशिवाय इतर कोणतं मीठ खात नाहीत. मान्य. त्यांनी ते करताना एक्सपोर्टसाठी हा प्रकार सुरू केला. हळूहळू त्यांनी सर्टिफिकेशन द्यायला सुरुवात केली. ह्या इस्लामिक ज्या संघटना आहेत त्यांनी आपले जे काही पंतप्रधान आहेत किंवा आपले जे परराष्ट्र मंत्री आहेत यांच्याशी एक प्रपोजल ठेवलं जातं की अमुक अमुक गोष्टी आहेत, तुम्हाला त्या एक्सपोर्ट केल्यामुळे देशाला, तुमच्या अर्थव्यवस्थेलाच त्याचा फायदा होईल. अशा पद्धतीने ते ॲप्रोच होतात आणि ॲप्रोच झाल्यानंतर एकदा त्यांना गव्हर्नमेंटने अप्रुव्हल दिलं की ओके म्हणून, की त्याने हळूहळू काय करतात, मग तुम्ही स्थानिक प्रोडक्टवर सुद्धा ते हलालचं सर्टिफिकेटसाठी एक दबाव गट तयार करतात. अशा पद्धतीने हे गेली अनेक वर्ष चालू आहे. आता हळूहळू ही भारतीय अर्थव्यवस्थेवर त्याचा बराच फटका बसतो आहे. कितीतरी $1 मिलियन हा व्यवहार होतो आहे अर्थव्यवस्थेवर, आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेवर त्याचा खूप मोठ्या प्रमाणात त्याचा आपल्याला नुकसान सहन करावं लागतं आहे. हा एक भाग आहे. दुसरा भाग असा आहे की ह्या पैशातून पुढे त्याचं काय केलं जातं, तो जो पैसा कुठे वापरला जातो. अनेक वर्तमानपत्राची कात्रणं आमच्याकडे आहेत. त्याच्यामध्ये चांगली वर्तमानपत्र आहेत, मोठी मोठी मान्यवर वर्तमानपत्र आहेत. त्या कात्रणामध्ये त्याचा उल्लेख असा आहे की अनेक दहशतवादी संघटनांसाठी त्यांचे ते दहशतवादी लोक, आतंकवादी लोक आहेत, त्यांच्या केसेस ज्या कोर्टामध्ये चालतात त्या केसेससाठी लागणारा जो पैसा आहे तो ह्या संघटना त्यांना पुरवतात. मग हा पैसा एकीकडे आपली अर्थव्यवस्था मोडखळीस आणण्याचा एक प्रकार आहे, दुसरीकडे देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने, आतंकवादाच्या दृष्टीने तो पैसा पुन्हा ते तिकडे वापरत आहेत. अनेक ह्याला कांगोरे आहेत. त्याच्यामध्ये खूप खोलवर अभ्यास आम्ही करतो आहोत, त्याच्यावर स्टडी चालू आहेत. हे मिस्टर मुनगेकर आमच्या व्यापारी सेनेचे सल्लागार आहेत. हे सिद्धांत मोहिते हे आमचे उपाध्यक्ष आहेत. यांनी देखील याच्यावर चांगला अभ्यास केलेला आहे. तर साधारण प्रास्ताविक तुम्हाला मी हे सगळं पत्रक दिलेलं आहे. या पत्रकामध्ये ॲनेक्शरसुद्धा बरेचसे जोडलेले आहेत. त्यामुळे तुम्ही ह्यात खोलवर आम्ही जो काही स्टडी केला आहे तो स्टडीचं मटेरियल जे आहे ते तुम्हाला दिलेलं आहे. त्याप्रमाणे तुम्हाला जर काही प्रश्न विचारत तर जरूर विचारा. नेमकी मनसेची काय भूमिका आहे, म्हणजे या सगळ्या पद्धतीवरती मनसे काय नवीन चळवळ उभी करते का, याच्या विरोधात नेमकं काय? कसं आहे, एक लक्षात घ्या की हा विषय पब्लिक अवेअरनेसचा विषय. मुळात हलाल म्हणजे काय हे लोकांनाच माहीत नाही आहे.
हलाल आणि झटका हे दोन प्रकार जे आहेत हे लोकांना माहितीच नाही नेमकं काय आहे. तर हलाल म्हणजे नेमकं काय आहे तुमच्या माध्यमातून लोकांपर्यंत आम्हाला पोचवायचं आहे. त्यासाठी एक अवेअरनेस ड्राईव्ह हा जो आहे तो आम्ही येत्या काळात घेणार आहोत. आणि ही जी काही दुकानं आहेत म्हणजे उदाहरणार्थ त्या दिवशी मी म्हटलं तर KFC आहे, मॅकडोनाल्ड आहे, हे बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत. यांनी तर सुरुवातीला जेव्हा तुमच्याकडे हा झटका मीठ मिळतं का असेल तर द्या आम्हाला, तर त्यांनी आमच्याकडे नाही म्हणून सांगितलं. तेव्हा त्यांच्यावर जेव्हा काही ॲलिगेशन झाली तेव्हा त्यांनी सांगितलं की खाद्यपदार्थामध्ये तुम्ही धर्म का आणता वगैरे वगैरे वगैरे. आणि नंतर त्यांनी हलालचं सर्टिफिकेशन प्रमाणपत्र मात्र लगेच घेतलं. मग तिथे तुम्ही धर्म का आणता? जर हलालचं मीठ इतर धर्मीय खाणार नाहीत, मान्य, चला ठीक आहे. मग झटका मीठ आम्ही तुम्हाला दिलं तर तुम्ही का नाही खात? त्याच्यावर तुम्हाला ते हराम आहे. कारण हलालचा विरुद्ध शब्द हराम, ते तुमच्यासाठी हराम आहे. मग हा जो प्रकार आहे ना, तुम्ही तुमच्या तत्वाशी किंवा तुमची जी काही धार्मिक हे आहे त्याच्याशी जर घट्ट पकडून आहात, तर आम्ही आमच्या याला घट्ट पकडून का राहायचं नाही? आणि हा जो अवेअरनेस आहे हा लोकांना माहीत नाही. लोकांना संभ्रमात ठेवलेला आहे की हलाल म्हणजे एक हायजेनिक प्रोडक्ट आहे, हायजेनिक मार्किंग आहे, तो सिम्बॉल असेल तर ते प्रोडक्ट हायजेनिक असतं. हायजेनिक प्रोडक्ट आणि हलालचा काडी मात्र संबंध नाही. ते संभ्रमावस्था निर्माण करून हलाल जास्तीत जास्त कसं लोकांना ते म्हणतात ना अंगवळणी पडणं, हलालमध्ये ते ॲडिक्ट कसे होतील, हा तो प्रकार आहे. आणि झटका हा संपूर्ण लोक विसरून गेले पाहिजेत. आणि ऑलमोस्ट त्या प्रकारामध्ये ते यशस्वी होताना दिसत आहेत. कारण आपले वाल्मिकी समाजाचे खाटीक असो किंवा हे आपले जे खाटीक असतात हिंदू खाटीक, यांचा रोजगारच मुळात गेला आता त्यामुळे. कारण जिकडे तिकडे जाल ना तुम्ही तर तिथे फक्त हलालचं मीठ आणि तो हलालचं मीठ आणि दुसरा तो तिथे त्यांचा हे आहे की ते कटिंग जे आहे तो करणारा मुसलमानच पाहिजे. कळलं का? त्यामुळे काय झालंय की ती बेरोजगारी आपल्या वाल्मिकी समाजामध्ये आणि खाटीक समाजामध्ये खूप वाढलेली आहे. किंबहुना आता नाहीच आहे. देवनारचं उदाहरण घ्या, इथलं येते देवनारला तुम्हाला हिंदू खाटीक आणि वाल्मिकी समाजाचा तिकडे कोणी नाहीच आहे. सगळे हलालची हे आहेत, सगळे मुस्लिम आहेत. परत हे हलाल जिथे कटिंग होतं की ज्या हॉटेल्समध्ये हलालचं मीठ मिळतं तिथे आतमध्ये सुद्धा कट करणारा हा मुस्लिमच लागतो त्यांना. कारण हिंदू धर्माने कट केलेलं त्यांना चालत नाही. मग ते हे सगळ्या गोष्टीशी इतके कट्टर आहेत, तर आपण त्या गोष्टी काय ॲक्सेप्ट करायच्या? म्हणजे हा नुसता धर्माचा विषय नाही, हा देशाच्या अर्थव्यवस्थेवर होणारा परिणामाचा विषय आहे. हा दहशतवादांशी संबंधित विषय, अनेक त्याला अँगल्स आहेत. तर ह्याच्यावर आपण सगळ्यांनी मिळून बोललं पाहिजे आणि ह्याच्या विरोधात एक लढा उभा केला. आपल्या हलाल मीठसाठी आमचा विरोध नाही आहे. त्यांनी 15% मुसलमानांनी ते त्यांच्या धर्माप्रमाणे खावं. आम्ही असं कुठे म्हणत नाही की ते बॅन करा किंवा त्याला बायकॉट करा. आमचं मुळीच असं म्हणणं नाही आहे. परंतु त्यांच्या गोष्टी ह्या आम्ही का खायच्या? आणि हा विषय फक्त मांसाहारापुरता मर्यादित नाही आहे. आता ते हळूहळू मी मगाशी म्हटलं तसं सुरुवात त्यांनी ते एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टरबरोबर बोलून वगैरे सुरुवात केली खरी, पण आता एवढा दबावगट तयार केला आहे की व्हेजिटेरियन पदार्थ जे आहेत त्याच्यावर देखील त्यांनी हलाल सर्टिफिकेशन कंपल्सरी केलेलं आहे. अनेक आहेत, म्हणजे चिप्स आहेत आपली किंवा आईस्क्रीम आहेत, रुग्णालय आहेत किंवा औषधं आहेत, तुमचे हल्दीरामचे प्रोडक्ट आहेत, इवन आसाराम बापू नाही, रामदेव पतंजलीचे काही प्रोडक्टवर त्यांनी केलेलं आहे हलालचं सर्टिफिकेशन. ते तुम्ही जी ही लिपस्टिक जी वापरता ना त्याला सुद्धा हलालचं सर्टिफिकेशन आहे. म्हणजे सौंदर्य प्रसाधनाची जी काही साधनं आहेत त्यालाही हलालचं सर्टिफिकेशन. संबंध काय आहे सगळ्या गोष्टीशी? म्हणजे त्यांचा सुप्त हेतू, हिडन अजेंडा आहे की ही सगळी अर्थव्यवस्था जी आहे ती त्याच्यावर आपला कब्जा मिळवणं, आपण त्याची मोनोपॉली करणं, हा त्यांचा हे हिडन अजेंडा आहे. त्यासाठी त्यांनी 2013ला मलेशियामध्ये कॉन्फरन्स घेतली होती, मोठं शिबिर घेतलं होतं आणि त्यात त्यांनी असे ठराव पास केलेले आहेत. आणि हे आजचं नाही, हळूहळू स्लो पाहिजे. ज्या युरोपियन कंट्रीज आहेत, 5-6 युरोपियन कंट्रीनी ह्याच्यावर बायकॉट केलं, बॅन टाकलंय. सभागृहामध्ये त्यांच्या तिकडच्या सभागृहामध्ये ह्याचे कायदे पास केलेले आहेत आणि त्यांनी याच्यावर बॅन केलेला आहे. आम्ही बॅनची मागणी करत नाहीये.
यशवंतजी, मग मुद्दा असाच आहे की एवढ्या मोठ्या मोठ्या कंपन्या खाद्यपदार्थाशी संबंधित असतील, सौंदर्य प्रसाधनाशी संबंधित असतील, या कंपन्या का बळी पडतायत? म्हणजे जनजागृती व्हावी हा तर मुद्दा आहेच, परंतु तुमची जी संघटना आहे ती व्यवसायाशी संबंधित संघटना आहे, या लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी तुम्ही काय एक्झॅक्टली करणार? तेच म्हटलं मी. आम्हाला हा जसा विषय समजला तसा तुमच्या माध्यमातून आम्ही हा लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतो आहोत. त्याचबरोबर आम्ही काही पत्रकं तयार करणार आहोत येत्या काळामध्ये. मी मगाशी म्हटलं तसं ही जी काही मोठमोठी कंपन्या, दुकानदार वगैरे तर सोडा, दुकानदारांपर्यंत माहिती नाही, पण मोठे जे हे कंपनीचे मालक आणि हे सगळी मंडळी आहेत ह्यांना आम्ही आमच्या पक्षातर्फे एक पत्रक जाईल, त्यांना हा विषय त्या पत्रकामार्फत समजवला जाईल आणि त्यांना एक अल्टिमेटम दिला जाईल की तुम्ही हलाल प्रोडक्ट विकू नका असं आमचं म्हणणं नाही, पण हलाल बरोबर झटका प्रोडक्ट असले पाहिजे आणि ती स्पेसिफाय केली पाहिजे. त्याची 2 काउंटर, म्हणजे उदाहरण एक हॉटेल आहे समजा, किंवा एखादा KFC आहे किंवा मॅकडोनाल्ड आहे, तुमची स्पेसिफाय ती वेगवेगळी 2 काउंटर असली पाहिजे. इकडे झटका प्रोडक्ट मिळतात आणि इकडे हलाल प्रोडक्ट. ज्याला हवं ते होईल, कारण कोणी काय खावं हा ज्याचा त्याचा स्वातंत्र्य येते. तर ह्यासाठी आम्ही त्यांच्याशी पत्रव्यवहार करणार आहोत. येत्या 6 महिन्यात ह्या सगळ्या प्रक्रिया आमच्या होतील, त्यांना पत्रव्यवहार केला जाईल. पत्रव्यवहार केल्यानंतर त्याच्यात काही सुधारणा झाली नाही तर आमची पुढची आंदोलनं कशी असतात ती सांगायला नको तुम्हाला. नाही, कर्नाटकामध्ये सुद्धा असं झालं होतं. हो, हो. कर्नाटकामध्ये तिथं आता झटका शॉप सुरू झालेले आहेत. हो. मग तिथल्या हिंदुत्ववादी संघटनांनी मोठं आंदोलन केलं. मग तसं मनसेतर्फे काय? हो, मी तेच येते. ते कसं आहे, हा विषय जो आहे त्या काळामध्ये आम्ही पहिलं सुरुवात आम्ही भर देणार आहोत अवेअरनेसवर, जनजागृती हा विषय जो आहे ना, कारण लोकांना हा विषय नीट माहिती नाही आहे. माहिती अभावी लोक ते ॲक्सेप्ट करतायत किंवा खात आहेत किंवा खरेदी करतायत. ती जनजागृती करणं हा पहिला आमचा मूळ प्राधान्य आम्ही त्याला देणार आहोत. जनजागृती कारण पब्लिक राय तयार झाल्याशिवाय आमच्या आंदोलनाला यश कसं येणार? दुसरं मग तुम्ही घाऊक व्यापाऱ्यांची बैठक घेणार आहे का? व्यापाऱ्यांचा हा विषय सगळा समजून हो. येत्या काळात आमच्या त्या बैठकाही होणार आहेत. त्याची काय पूर्वतयारी आहे ती सुद्धा चालू आहे. त्या पूर्वतयारीनुसार त्या बैठका होतील. ठिकठिकाणची जी व्यापाऱ्यांची असोसिएशन आहे त्या असोसिएशनचे पदाधिकारी आणि त्यांचं एखादं किमान त्या पदाधिकाऱ्यांना बोलवून एक पहिलं आम्ही एक कॉन्फरन्स घेणार आहोत आणि त्या कॉन्फरन्समध्ये ह्या सगळ्या गोष्टी समजावून सांगणार आहोत. आपने हलाल के मुद्दे पे जमीयत उलमा हिंद का जिक्र किया है इसमें, तो आप मन से क्या कह रही है कि इनके पास जो प्रॉफिट आता है उससे वो टेरर फंडिंग करवाते हैं? हाँ, सुनिए, बहुत सारे पेपर कटिंग भी है उसमें, आप पढ़िए. बहुत सारे केसेस जो है अभी मध्ये कोणत्या केसेस झाले होते त्या 26/11 से लेके काफी सारे बॉम्ब ब्लास्ट के केसेस है, सिमी कॉन्स्पिरेसी केस है, जामा मस्जिद ब्लास्ट केस है, ISIS के राजस्थान के कुछ केसेस है, लश्कर कनेक्शन केसेस है, अब्दुल रहमान की जो केस थी, जवेरी बाजार सीरियल ब्लास्ट की केस है. इन सारे केसेस को जो लीगल एड प्रोवाइड किया गया है वो जमीयत उलेमाए हिंद के तरफ से प्रोवाइड किया गया है. इसके जो भी प्रूफ्स है वो रेप्यूटेड ऑर्गेनाइजेशंस ने, मीडिया ऑर्गेनाइजेशंस ने अपने चैनल्स और न्यूज़पेपर्स के थ्रू ऑलरेडी दिए हैं, जिसके सबूत हम आपको देंगे. और जमीयत उलेमाए हिंद ये जो हलाल सर्टिफिकेशन दे रही है, मुझे ऐसे लगता है कि भारत जैसे देश में जहां पे ऑलरेडी फसाए जैसे लाइसेंसेस फूड के लिए हैं, वहां पर ऐसे हलाल सर्टिफिकेट्स की क्या आवश्यकता है. सो आई थिंक कहीं ना कहीं जबरदस्ती लाइसेंसिंग करवा के उसकी फीस लेकर कहीं ना कहीं टेररिस्ट को लीगल एड प्रोवाइड किया जा रहा है. एक सवाल ये है कि जब अपने पास FDA है, FDA फसाई है, फसाई है, तो इससे इस तरीके के जो गवर्नमेंट सर्टिफिकेशन के अलावा प्राइवेट ऑर्गेनाइजेशन किसी चीज का फूड सर्टिफिकेशन कैसे दे सकते, क्या उसके पास लीगल अथॉरिटी है देने की? नहीं, इसमें प्रॉब्लम क्या हो रहा है कि ये सब जो भी ऑर्गेनाइजेशंस है, कंपनीज है, व्हाट दे आर क्लेमिंग कि हम लोग जो प्रोडक्ट्स एक्सपोर्ट करते हैं मिडिल ईस्ट में और जो इस्लामिक कंट्रीज में एक्सपोर्ट करते हैं, वहाँ पे उनको ये हलाल सर्टिफिकेट होना बहुत ज़रूरी है. तो हमारा कहना है कि अगर हलाल सर्टिफिकेट देने से इंडियन इकोनॉमी पे अच्छा असर पड़ रहा है, अगर इकोनॉमी डेवलप हो रही है तो हमें कोई प्रॉब्लम नहीं है उसमें. बट वही हलाल सर्टिफिकेट अभी ये कंपनियां सारी डोमेस्टिक प्रोडक्ट पे भी लगाने चालू कर दी है. तो आज अगर डोमेस्टिक प्रोडक्ट पे हलाल सर्टिफिकेट आ रहा है तो ये मतलब धर्म के आधार पे हो गया. तो आज अगर समझो चिप्स लेने हिंदू जा रहा है तो उसको ये हलाल ज़बरदस्ती खरीदना पड़ रहा है. अच्छा, हलाल का प्रॉब्लम क्या हो रहा है कि ये लोग सब हलाल सर्टिफिकेट देने के लिए जो चार्ज करते हैं,
आइदर दे आर चार्जिंग पर SKU। हमने जो आपको एक फाइल दी है उसमें सारी डिटेल्स दी हुई है, तो हर एक SKU के लिए वो लोग 20,000 से लेके 60,000 तक का चार्ज करते हैं सर्टिफिकेट का, और एक सर्टिफिकेट का उनकी वैलिडिटी होती है 1 साल की या 2 साल की, तो वो होने के बाद में अपने को रिन्यू करना पड़ता है। तो एवरी ईयर दे आर क्लेमिंग दिस मच मनी। अभी ये जो पैसा है वो सारा प्रोडक्ट पे आएगा। आज अगर हम लोग एक MRP दे रहे हैं तो कहीं ना कहीं जब भी हम आप सब खरीद रहे हैं तो ये पैसा हम लोग ही दे रहे हैं, बिकॉज वो लोग अगर पैसा दे रहे तो वो MRP पे तो आएगा ही उसका असर। तो हमारा कहना है कि अगर आप हलाल सर्टिफिकेट देते हो तो मुस्लिमों के लिए अलग काउंटर बनाओ, हिंदुओं के लिए अलग काउंटर बनाओ। आज अगर मुस्लिम वो हलाल खाना चाहते हैं तो उनको खाने दो, हम कहाँ ना बोल रहे। लेकिन लगातार मुस्लिम चाहिए कि आपने आज हलाल का मुद्दा उठाया है, विस्तार से बताइए एमएनएस की क्या भूमिका रहेगी ताकि थोड़ा डिटेल मालूम पड़े। सुनिए कैसे है, मैं पहले शुरू में जो बात किया कि जो ये हलाल और झटका ये दो अलग अलग संस्कृति है, एक मुस्लिम इस्लामिक संस्कृति है, एक हिंदू संस्कृति है झटका। तो हलाल में हलाल का जो उनका प्रोसीजर है एनिमल को कट करने का, जो गोट को कट करते हैं वो उनकी सर्टन नसें जो है जो अपन जो शोषण करते हैं ब्लड वेन्स है वो पहले कट करते हैं और उसको छोड़ देते हैं और 15-20 मिनट वो तड़फा तड़फा के उसको मारते हैं। ये जो उनकी पद्धत है जो वो क्रूरता है। और ये झटका ऐसा नहीं, एक झटके में वो एनिमल को काट दिया जाता है जो कि उसको तकलीफ ना हो। तो और वो खाली इस तरीके से उसको काटते नहीं, उसको एक रिलीजियस टच भी देते हैं। जैसे कि वो एनिमल को काटते समय वो मक्का की ओर उनका मुंह करते हैं, उसके ऊपर कलमा पढ़ते हैं, उनके जो मंत्र है वो पढ़ते हैं और वो काटते हैं, तो वो पवित्र हो जाता है, मीन्स हलाल हो जाता है। हलाल के विरुद्धार्थी शब्द है हराम। तो वो झटका पद्धत है वो उनको हराम लगती है। ठीक है, वो रिलीजियस है, सालों से चालू है, ठीक है, लेकिन हिंदुस्तान में 15% मुसलमान हैं, बाकी के सारे अन्य धर्मीय हैं जिसमें हिंदू है, सिख है और क्रिश्चियन लोग भी है जो झटका मीट ही खाते हैं। तो अभी ये जो इस्लामिक संस्था है जो अरब कंट्री के लिए अपने देश से जो भी चीज़ है, मीट ऐसे नहीं, बाकी शाकाहारी प्रोडक्ट भी है जो एक्सपोर्ट होते हैं, उसके लिए अरब कंट्री में उनको हलाल सर्टिफिकेशन लगता है। तो हलाल सर्टिफिकेशन जिस प्रोडक्ट को मिलता है वही वो एक्सपोर्ट हो सकता है। तो इसीलिए वो अरब कंट्री के जो लोग हैं वो अपने प्राइम मिनिस्टर हो या एक्स्ट्रा अपने फूड मिनिस्टर हो, उनको कांटेक्ट करके उन्होंने शुरू में कहा कि ये हाँ ऐसा ऐसा है, हमारा एक धार्मिक मुद्दा है, तो हम हलाल के बिना कुछ खाते नहीं, तो इसीलिए हमें ये हमारा सर्टिफिकेशन देने के लिए हमें परमिशन दीजिए। तो परमिशन एक्सपोर्ट करने के लिए दी गई है। तो उसके बाद उन्होंने आहिस्ता आहिस्ता डोमेस्टिक मार्केट में ये सर्टिफिकेट देने के लिए एक दबाव गट तैयार किया और उसका असर ऐसे हो रहा है कि ये भारत में देखिए, भारत में भी हर चीज़ के ऊपर मीट ही नहीं तो ये जो चिप्स है, आइसक्रीम है, दवाइयाँ है, अपने हॉस्पिटल्स है, ये आपके लिपस्टिक्स एंड ऑल वो जो सब प्रोडक्ट है उसके ऊपर भी उन्होंने हलाल सर्टिफिकेशन देना चालू किया है। जब तक वो एक्सपोर्ट तक लिमिटेड था तब तक कोई प्रॉब्लम नहीं था, लेकिन अभी डोमेस्टिक प्रोडक्ट के लिए उन्होंने ये कंपलसरी करने के लिए इनडायरेक्टली शुरुआत किया है, जिससे क्या हो रहा है कि लैक ऑफ इंफॉर्मेशन पब्लिक भी ले रही है, खरीद ही रही है, लेकिन पब्लिक को जब ये सब पता चलेगा तो पब्लिक में भी ये अवेयरनेस आ जाएगा। और ये अवेयरनेस ड्राइव पहले हम चालू करने वाले हैं ताकि पब्लिक और व्यापारी और इंडस्ट्रियलिस्ट इनको पता चलना चाहिए कि हलाल और झटका क्या है। इसके लिए हम पहले ड्राइव चालू करने वाले हैं। हलाल बेचते टाइम वो लोग उसको हाइजेनिक का टच देते हैं कि ये हलाल के प्रोडक्ट हाइजेनिक होते हैं। ऐसा कुछ नहीं, हाइजेनिक प्रोडक्ट है कि नहीं उसके लिए गवर्नमेंट की संस्थाएं है,
जैसे कि अपनी एफडीए है, फसाई की लाइसेंस है, वो ऑलरेडी गवर्नमेंट की प्रोविजन है, वो उधर से वो कंपनी उसका प्रमाण पत्र सर्टिफिकेशन लेते हैं। फिर भी ये उसको ये टच दे के पब्लिक को गुमराह कर रहे हैं, और लोग भी मीन्स ये जो बेचने वाले जो लोग हैं वो इसमें ज़्यादा कंट्रोवर्सी में जा नहीं रहे, क्योंकि उनको बिजनेस करना है। लेकिन ये ऐसा नहीं होगा कि ये धर्म के साथ जुड़ा हुआ इशू है। साथ साथ इसके साथ इसमें जो फंडिंग आता है, क्यों प्रमाण पत्र तो मुफ्त में नहीं दिया जा रहा है, उसको वो चार्ज कर रहे हैं। वो चार्ज भी कैसे कर रहे हैं कि न्यू रजिस्ट्रेशन 3 इयर्स के लिए 60,000 रुपये लेते हो, और उसके ऊपर पर प्रोडक्ट 1,500 रुपये और जीएसटी। अगर वो न्यू रजिस्ट्रेशन 1 ईयर के लिए रहेगा तो 25,000 रुपये लेते हैं, 500 रुपये पर प्रोडक्ट प्लस जीएसटी। हलाल लोगो प्रिंटिंग के लिए 20,000 पर ईयर। ये सब चार्जेस जो है, रिन्यूअल चार्जेस 50,000 रुपये, और वो 1,000 रुपये कम किया है, थोड़ा 1,500 का 1,000 रुपये करते हैं रिन्यूअल में। और रिन्यूअल फीस में 1 ईयर के लिए 20,000 की है, 60,000 का, और 500 रुपये, 1,000 का 500 रुपये। ये सब जो रेवेन्यू जमा होता है, इकट्ठा होता है, वो कहाँ जाता है? जब तक वो एक्सपोर्ट के लिए था तब तक ठीक है, लेकिन डोमेस्टिक मार्केट से ये सर्टिफिकेशन जो फीस कलेक्ट करते हैं और उसका जो रेवेन्यू आता है, वो सब ये इस्लामिक संगठना के पास जाता है। और ये इस्लामिक संगठना दिखाने के लिए ऐसे कहती है कि हम लोग एजुकेशन एंड ये गरीबों के लिए ये अलग अलग स्कीम है, वो उसके लिए हम उसका यूज़ करते हैं। लेकिन साथ ही साथ ये लोग जो आतंकवादी लोग हैं, दहशतवादी लोग हैं, उनकी जो लीगल केसेस है उसके लिए इसका फंडिंग का यूज़ करते हैं। उसके सब प्रूफ आपको मैंने दिए हैं। बहुत सारे के न्यूज़पेपर में आर्टिकल इसके आए हैं, वो आर्टिकल को सामने रख के हम लोग ये स्टेटमेंट कर रहे हैं। ये हमारा खुद का स्टेटमेंट नहीं है। तो हमें कोई ऐसे हमारी एमएनएस की ये मांग नहीं है कि इसको बैन करो या बाइकआउट करो। लेकिन हर शॉप में जिधर जिधर ये हलाल का मीट और हलाल के अदर वेजिटेरियन प्रोडक्ट मिलते हैं, उधर अलग अलग काउंटर होने चाहिए। वो काउंटर हलाल का अलग होना चाहिए, झटका का अलग होना है। और किसको क्या लेना है, वो जिसको जे लेना है वो उसका स्वतंत्र है। वो लोकशाही ने दिया हुआ हमें वो फंडामेंटल राइट है। तो जिसको, लेकिन आप पब्लिक को बाइफरकेट करके वो दिखाना चाहिए, यही हमारी मांग है। आगे चल के हम बहुत सारे कंपनीज है जो ये प्रोडक्ट बनाते हैं और बेचते हैं, उनको हम लोग एक पत्रक देने वाले हैं। इस ये जो हलाल है और ये झटका है वो एक्चुअली क्या है उसके बारे में उस पत्रक में हम लिखेंगे, और उसमें वो पत्रक उनको दिया जाएगा। पब्लिक में भी अवेयरनेस के लिए पत्रक निकालेंगे। व्यापारी लोगों को का भी हम लोग मीटिंग लेके उनको ये समझाएंगे, और उस पत्रक में हम लोग एक अल्टीमेटम देंगे। उस अल्टीमेटम तक उन्होंने इसमें सुधारणा नहीं लाई तो मनसे का आंदोलन आगे कैसे होता है आप सबको पता है। उस तरह से आगे की हमारी स्ट्रैटेजी है। ये 1-2 दिन में होने वाला सब्जेक्ट नहीं है, बहुत पुराना सब्जेक्ट है। उसको जड़ से उखाड़ने के लिए थोड़ा टाइम लगेगा, वो टाइम भी हम देंगे और उस वैसे हम करेंगे। बहुत सारे यूरोपियन कंट्रीज़ है, जिस कंट्रीज़ में 5-6 कंट्रीज़ है ऑलरेडी इनको बैन किया है। वो कंट्रीज़ ने उन्होंने उनके जो उधर की जो विधिमंडल है उधर कायदा, उन्होंने एक कायदा भी पास किया है और उसको बैन किया है। हम लोग बैन की बात नहीं करें क्योंकि हमारे देश में मुस्लिम लोग भी रहते हैं, 15% मुस्लिम लोग रहते हैं। उनको हलाल चाहिए तो हलाल खरीद सकते हैं, लेकिन वो हलाल को अन्य धर्म के ऊपर थोप नहीं सकते, उनको इन्फोर्स नहीं कर सकते। यही हमारा स्टैंड है और उसके लिए आगे चल के जो करना है वो एमएनएस करेगी। मुस्लिम नेता लगातार ये कह रहे हैं कि हराम मीट को आप लोगों को उसका प्रोटेस्ट करना चाहिए, लेकिन हलाल मीट जो पवित्र है उसको प्रोटेस्ट कर रहे हैं। तो जानबूझकर इसमें विवाद हिंदू मुस्लिम करने की कोशिश कर रहे हैं एमएनएस के लोग, ताकि उसको पोलराइज किया जाए। वोट बैंक के तरीके से एमएनएस कर रही है। बिल्कुल भी नहीं। सुनिए ये ऐसा वो क्यों कह रहे हैं, इसके पीछे आप भी कुछ रीजन होगा ना।
ऐसा कुछ नहीं है। लेकिन आप इधर बैठे हैं, जितने भी लोग बैठे हैं, जो हम लोगों ने आपको समझाया, आपको ऐसा लगता है क्या कि आप समझने के बाद भी आप ऐसे प्रोडक्ट खरीदेंगे? क्यों खरीदें? अगर उससे मैं बोल रहा हूँ, ये खाली धार्मिक मुद्दा नहीं है, ये भारत की अर्थव्यवस्था को कब्जा करने का इनका षड्यंत्र है। अगर ये करने देंगे और उस रेवेन्यू से भारत के ऊपर ही आतंकवाद करने वाले लोगों के लिए ये रेवेन्यू यूज करते हैं, तो वो चुपचाप बैठ के देखने का। सर आपने प्रोडक्ट की बात की, जिस तरह से आप कह रहे हैं कि हलाल जो है कई प्रोडक्ट में इस्तेमाल होता है, तो ये मुद्दा अभी क्यों उठाया जा रहा है? क्या पहले भी काफी पहले उठा सकते ताकि इस तरह की सुनिए, ये महाराष्ट्र नवनिर्माण व्यापारी सेना हमारी जो लॉन्च हुई वो लॉकडाउन के पहले हो गई, बाद में लॉकडाउन हो गया। तो लॉकडाउन में कुछ कर ही नहीं सकते थे और करना भी उचित भी नहीं था। तो लॉकडाउन के बाद हम लोगों ने इसके ऊपर स्टडी किया है और अभी ले रहे हैं। तो क्या है, हमारा लॉन्चिंग व्यापारी सेना का अभी है। बहुत सारे व्यापारी लोगों के साथ जब हम मिलते हैं, हमारा जो मेंबरशिप ड्राइव था, उस ड्राइव में बहुत सारे हिंदू व्यापारी है और ये वाल्मीकि समाज के लोग हैं, खाटी के लोग हैं। उन्होंने हमें ये उनकी जो दिक्कतें हैं वो बताई, तभी हम उसमें डीपली स्टडी किया तो हमें ये पता चला, तो हम लोगों ने ये मुद्दा ले लिया। उसमें क्या है, पहले क्यों नहीं लिया, अभी क्यों नहीं, ये मायने नहीं रखता है ना। बेरोजगारी से कैसे बांटते हैं इसे? बेरोजगारी से क्या आप मांग करेंगे इस पे एजेंसी भी आके जांच करे कि क्या? सुनो, आगे चल के मैं वही बोला, हमारे कुछ स्टेप्स हम लोगों ने तय किए है। एक बार ये होने के बाद कंपनीज को लेटर वगैरह जो हमारी जो सब स्टेप्स है, उसके बाद हम प्राइम मिनिस्टर ऑफिस को भी लेटर देने वाले हैं कि भाई ये पैसा ये लोग इकट्ठा कर रहे हैं, तो कर रहे तो उसका ऑडिट तो होना चाहिए, और कहाँ से आता है, कहाँ जाता है, उसकी जांच होने से, इंक्वायरी लगाओ, ये सब हम लोग करने वाले हैं। और रहा आपका मुद्दा बेरोजगारी से, हर मार्केट में जिधर जिधर ये कटिंग होता है, अगर हलाल का मीट ही कट होता है तो उधर मुस्लिम ही लगता है, तो मुस्लिम कसाई उधर काट सकते हैं। तो झटका मीट काटने वाले जो वाल्मीकि समाज के लोग हैं, खाटिक समाज के लोग हैं, वो तो बेरोजगार हो गए ऑलरेडी, तो उनको रोजगार मिलना चाहिए। इसके लिए झटका काउंटर चालू होने चाहिए, तो उनको रोजगार मिलेगा। और इसीलिए हम लोग महाराष्ट्र नवनिर्माण व्यापारी सेना उसमें इनिशिएटिव ले रही है। आगे चल के हम लोग झटका काउंटर की चेन खड़ी करने वाले हैं, जहाँ से लोगों को हम बोलेंगे कि हलाल मत लो, झटका लो, लेकिन झटका भी अवेलेबल मार्केट में होना चाहिए। वो अवेलेबिलिटी भी लोगों को देने की हमारी तैयारी चालू है। एक हिंदी सवाल है, पूछूं मैं? हाँ, हिंदी खत्म हो रहा। आपने कहा कि जमीयत उलमा जो है वो जो टेररिस्ट हैं उनके केस लड़ने के लिए फंड लगाती है, लेकिन जमीयत उलमा कहती है कि वो भारत के हर एक मुस्लिम के पीछे खड़ी है, अगर उनके खिलाफ कोई भी केस होता है तो अपनी तरफ से वकील देती है। तो सर इसमें इलीगल कैसे हुआ? किसी के लिए केस लड़ना, कोई फंड लगा के लड़ना, बाकी तो वो कोर्ट देखेगा कि मामला कैसा है, तो ये इलीगल प्रोसीजर कैसे हुआ और ये टेरर फंडिंग में कैसे आ जाता है? सुनिए ना, ये देखो, ये टेरर रोक है, इसमें अभी इन्होंने ये केसेस सब आपको बताई, जो कुछ उधर जिधर जिधर भी वो जो गुनाह है साबित हुआ है, वो गुनाह तो आतंकवादी और दहशतवाद का ही था ना, तो साबित हो गया तो देश के खिलाफ ही किया ना उन्होंने। तो देश के देशद्रोही लोगों के लिए फंडिंग यूज करे, वो गलत है या सही है? आप ही बताइए। मेरे पास भी बहुत सारे पैसा है, समझो, मेरे पास बहुत सारा पैसा है, मेरी एक चैरिटेबल ट्रस्ट है, वो चैरिटेबल ट्रस्ट का पैसा मुझे यूज करना है, तो यूज करने के लिए मैं चैरिटी कमिश्नर के पास मेरा रजिस्ट्रेशन रहता है, तभी मैं मेरी एक घटना तैयार करके देता हूँ, ये कौन से चीज के लिए हम लोग इस पैसे का यूज करने वाले हैं। वो चैरिटी कमिश्नर के पास जब हम रजिस्ट्रेशन करते हैं तभी वो एग्रीमेंट बना के देते हैं। वो एग्रीमेंट में उनका भी चैरिटी कमिश्नर में ही रजिस्ट्रेशन है, तो उन्होंने ऐसा लिखा है कि ऐसे टेरर लोगों के केसेस के लिए हम लोग यूज करेंगे? दिखाइए मुझे। ऐसा नहीं होता है ना, यो यूज किसी लिए, कौन से उद्देश्य के लिए किया जाता है, ये भी मायने रखता है। उद्देश्य तो नेक होना चाहिए ना। दहशतवादासाठी हाँ, पक्षाच्या नजरेतून तुम्ही बघितलं तर हे देशविरोधी कार्यच आहे।
नाही, आता युरोपबद्दल तुम्ही जे उदाहरण दिलं तिथं पण मुस्लिम संख्या आहेच. आहेच ना, हो. त्या सरकारने काय विचार केला नाही, ते बॅनच केलं. हो, ban केलं त्यांनी. तसं भारतामध्ये होण्यासाठी मी नाही भारतात कसं आहे माहिती आहे, भारत हा सर्व विविध धर्माचा, विविध संस्कृतींनी नटलेला जडलेला, ही भारताची हिंदू धर्म म्हणण्यापेक्षा हिंदू संस्कृती आहे. तर आणि ती आपण वर्षानुवर्षे ॲक्सेप्ट केलेली आहे. आपण सगळे एकमेकांशी गुण्यागोविंदाने सगळ्यांना एका बंधुभावाने वागतो. तर म्हणून आपण काही उगाच बॅन करा हा आमचं म्हणूनच म्हणलं, आम्हाला बॅन करा असं म्हणणार नाही. कारण इतके वर्ष आम्ही बंधुभावाने वागतोय, आम्ही त्यांना आमचे बांधव मानतोय. पण तुमची जी धार्मिक संस्कृती आहे ती तुम्ही आमच्यावर लादू नका ना. आम्ही तुमच्यावर लादतो का? आम्ही तुम्हाला म्हणतो का भारतात राहायचं झटकाच खावं लागेल? नाही ना. मग तुम्ही असं ते स्लो पॉयझननी सगळं चाललेलं आहे. आणि हे स्लो पॉयझन जे आहे ते देशासाठी चांगलं नाही आहे. हे पुढे जाऊन देशासाठी खूप आता नजरेसमोर आणलं तर तुमच्या लक्षात येईल, देशासाठी खूप हे विघातक आहे. हे इंडियन राज्य मागची सरकारने दोन्ही आंदोलनं पाहिली, एक मशिदीच्या विरोधातलं आंदोलन असो किंवा आताचं जे आपण मुद्दा उपस्थित केलेला आहे, हा एका विशिष्ट धर्मासाठीचा विरोध आहे का, हे थोडं स्पष्ट केलं तर बरोबर. नाही, एक लक्षात घ्या, माननीय राज ठाकरे साहेबांनी भोंग्याच्या आंदोलनाच्या वेळेला आपली भूमिका स्पष्ट क्लिअर केली होती. आम्हाला आमच्या कुठल्याही धर्माला किंवा त्यांच्या धर्माच्या प्रार्थनेला किंवा त्यांच्या अन्य संस्कृती ज्या आहेत त्याला विरोध नाही आहे. तो त्यांनी त्यांच्या घरी आणि त्यांच्या धर्मस्थळामध्ये बसून नक्की कराव्यात. काही त्याच्याबद्दल प्रश्नच नाही. त्याला आपण रिस्पेक्ट करतो, सन्मान देतो. परंतु त्याच्यामुळे अन्य लोकांना त्याचा त्रास होऊ नये याची दक्षता ज्याची त्यांनी घ्यावी, हीच तर पक्षाची आमच्या भूमिका आहे. आणि ह्या हलाल आणि झटक्याच्या बाबतीत पण आमची तीच भूमिका आहे. नाही तर आम्ही म्हटलं असं ना बॅन करा म्हणून. मग राज्य सरकार केंद्र सरकारला पत्र पाठवून या संदर्भात हो, त्या संदर्भात सुद्धा आमची आहे. माननीय राज ठाकरे साहेबांशी हा विषय ऑलरेडी आम्ही बोललेलो आहोत. त्यांनीही सांगितलं आहे की त्याची एक अवेअरनेस ड्राईव्ह आणि मोमेंट चालू करा तुम्ही, त्याच्यानंतर आपण हे सगळ्या प्रक्रिया आहेत त्या करू. मग त्यासाठी राज ठाकरे साहेब इनिशिएटिव्ह घेतील, मुख्यमंत्र्यांना भेटतील, पंतप्रधानांना भेटतील. पण ते लोकांकडून येऊ दे पहिलं. लोकांना जर हा नको असेल तर आपण डोकं फोडून काय होणार आहे? म्हणून लोकांमध्ये पहिला अवेअरनेस आणणं गरजेचं आहे, जनजागृती करणं गरजेचं. जनजागृती केल्यानंतर लोकांकडून येऊ दे ना. लोकांच्या काय प्रतिक्रिया येतात त्याप्रमाणे मग ह्या सगळ्या प्रक्रिया पुढे भविष्यात करता येतील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.